सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळं मजेत असणार. आणि गाईज, आज आहे हनुमान जयंती. सो मी उठलेले आहे 4:30ला आणि आता वाजलेले आहेत 5-5:30 वाजलेले आहेत. आणि मी अशी रेडी होऊन चाललेलो आहे मंदिराशी. बघा, तुम्हाला दाखवते. दिसते का बघा. तिथे बुवा बसलेला आहे गाईस. आणि आम्ही घरीच आहोत, म्हणजे पप्पा वगैरे गेलेत, मी मम्मी वगैरे सगळे घरी आहेत. आणि माझा लुक दाखवू का? फोन नाही लुक दाखवायला, चांगला बघतो कसं. सो सगळं नॉर्मल लुक केलेला आहे गाईज. ग्लोसी लिप्स, गाईज चंद्र बघा, चंद्र गाईज. चंद्र मस्त वाटते ना, एकदम गोल्डन झालाय, गोल्डन. तुम्हाला दिसणार नाही, बट असं बघता झालंय उम्मा वाटते. बघा, दाखवतो बघ, दिसते का बघा. हे बघा, दिसते नाही यार, येत नाही गाईस फोनमध्ये, पण समोरनं एवढा भारी वाटते ना, एवढं भारी वाटते ना, असं वाटतं पकडू त्याला. लय भारी वाटते यार, काय सांगू, लय भारी वाटते ते. सो आता मी चाललो मंदिराशी. सो मी फोन वगैरे नेत नाही बिकॉज सो काय रे, केस कुठं आहे. सो मी चाललेलो आहे आणि आमची पालखी बिलखी असते. सो तुम्ही पण बघा, संध्याकाळी पण बघा गाईज. आणि आता मी चाललेलो आहे देवलाशी. सो बघत राहा. कौशल्याचा बाळ तो राम, कारण त्यांना माहितीये बाकी पुढे राम बरेच यायचे, पाठीमागे ह लावायचे. नाही कळलं? असे बरेच राम आहेत की ज्यांचं नाव घेतल्यानंतर आंघोळ करावी असे राम हा एकमेव. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. आता यांचा आहे का अहोंचा? तुम्ही इकडे या पार्टीत हरे राम हरे राम, हरे हरे, सगळ्यांनी हरे कृष्ण 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 हरे हरे. जो पूर्ण झाले नाही काका, म्हणून जांभई येते. अंजनीने ते घेतला आनंदानं आणि भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहती. जय देवा जय देवा. बाबू हे बघ, इथं बघ, गॅलरी काढली काय? हो, यांचा करा इथं ऊन आहे ना, दोघ जण सोबतच असतात. सर आईचं मी चाललोय जेवायला त्या मंदिराशी. तुम्ही पण बघा. बघ, दाखवतो गँग बघा. सगळी आमची गँग आहे गाईज, गँग. सो चला तुम्ही पण बघा. बाय बाय. सो गाईज, आम्ही जेवण वगैरे झालेलो आहेत सगळं. आणि तुमच्या इथे पण असं क्लायमेट झालेलं आहे का सांगा मला. बघा, पावसाचा क्लायमेट झाला का गाईज तुमच्या इथे? आणि क्लाउड्स बघा, काय भारी वाटतात ना गाईज तुमच्या इथे पण असं. आणि आता वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे, आणि पावसाचा क्लायमेट झालेला आहे गाईज जरा जरा. सो तुमच्या इथे पण झालं आहे का असं सांगा. काय गाईज भारी वाटते.
थांबा थांबा. गाईज वा 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 लय भारी वाटते. क्लायमेट दाखवतो बघा. वाव गाईज व्ह्यू बघा. व्ह्यू वाव. हेच बघायला गाईज लय मजा येते. म्हणजे तर भारी वाटते यार. हे बघा काय भारी वाटते. इथं आय थिंक सूर्य लपलाय. त्याच्यावरती ढग आलेत. गाडीच्या वायरी तोडशील लागल. कोण मामा? सुट्टी मग. हाय कर. हाय. हॅलो गाईज. हॅलो गाईज. परशी येईल खाली. गाईज आता मी ना कपडे चेंज केलेले आहेत, कारण की आता आम्ही चाललो आहे पालखीला आणि आता वाजलेले आहेत 10 रात्रीचे आणि आम्ही जाऊ पालखीला आता. नाही गाईज मी गरम पाणी पिते, कारण की ना असं वाटते माझा घसा न दुखतोय. मी थंडा पिला गाईज म्हणून, आणि असं वाटतं घसा दुखणार आहे माझा. सो पहिलेच आपण सेफ राहिलं बरं ना गाईज. बघा फटाके फुटत आहेत गाईज. पालखी निघली आणि मी इथेच आहे अजून घरी. दिसतात फटाके फुटत आहेत. सो गाईज पटकन रेडी होऊ. मी काय नाही करणार नॉर्मल. बघा फटाका बघा का भारी. ते बघा ते बघा गाईज. मच्छर खूप चावली बाबा बाबा मच्छर बघा. सो मी आता रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते. सो स्ट्रेट येऊन मी आता 5 मिनिटात रेडी होते आणि मग जाऊ आपण तिकडे सगळी आपली गँगसोबत. जे सकाळी तुम्हाला दाखवलं ना ती गँग. सो स्ट्रेट येऊन. सो गाईज मी रेडी झालेलो आहे आणि मी चाललो आहे आता. सो तुम्ही पण बघा. आणि मी असं काय घातलेलं आहे. चलो तिकडे पण जाऊन बघूया. आता गप बसली. हे लोक बोलतात तिकडे राडे झाले तर आम्ही सांगू शकत नाही, जसं एकविरेला झाले तसं हे लोक बोलतात. आणि आता आम्ही चाललोय गाईज पालखीला. असं तुम्ही बघत राहा गाईज. पब्लिक बघा पब्लिक. डेंजर पब्लिक आहे गाईज. तर गाईज बघा कसल्या रस्त्यातून चालून शेतातून चालून बाबा मी तर हिल घातलेली. एक तर परलू बिरलू. तर गाईज आम्ही पायऱ्या पकडल्यात आता. आता इथे पालखी येईल आणि मी ब्लॉग म्हणजे व्हिडिओज घेतले ना. आता इथे बसले आणि मग व्हिडिओज घेऊ. सो बघा तुम्ही पण गाईज. आता पालखी येईल. क्लिक येते. आता आम्ही ऑलरेडी जागा पकडून ठेवलेली आहे. इथे आहे रे बाप्पा. उठलेली आहे. झोपेतून उठली. हाय कर. आवाज येतो का माहित नाही, पण गाईज बघा दाखवते तुम्हाला. बघा पालखी. बघा पालखी.
गाईज आम्ही घरी आलेलो आहेत. आता नाही वाजलेले आहेत किती 3:30 हे बघा 3:30 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि आता पालखी येईल आमच्या इथे 5 वाजेपर्यंत. तेव्हा उठू. आता मी झोपते 1-2 तास. जेव्हा पालखी येईल तेव्हा उठेन. माझं कान लाल झालं गाईज. सो तुम्ही पण बघा पालखी येईल आमच्या दाराशी तेव्हा आम्ही उठू. सो बाय बाय. सो गाईज व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि गाईज व्ह्यू बघा परत तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवते. वाव यार वाव काय भारी व्ह्यू वाटते ना. यासाठीच व्लॉग एंड आता करते या व्ह्यूसाठी. व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता. आणि आता वाजले 6:30 संध्याकाळचे. हे बघा वाव.